निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यापासून पक्ष उमेदवार कधी जाहीर करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती। उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत भाजपने आघाडी घेतली आहे। 20 ऑक्टोबरला भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यामध्ये जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आलंय। निष्ठावंत, जुन्या जाणत्या आणि तगड्या नेत्यांना भाजपने विधानसभेच्या मैदानात उतरवलंय। लोकसभेला झालेला दगाफटका पुन्हा व्हायला नको यासाठी भाजपने संबंधित मतदारसंघांची चांगली जाण असलेले उमेदवार मैदानात उतरवलेत। भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पहिल्या क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे भाजपचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे। पण भाजपच्या यादीतील दुसरं नाव जास्त इंटरेस्टिंग आहे। ते नाव म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं। भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पारंपरिक कामठी मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरवलंय। सध्या भाजपचे टेकचंद सावरकर इथून विद्यमान आमदार आहेत। टेकचंद सावरकर यांना 2019 मध्ये भाजपने शेवटच्या क्षणी अचानक उमेदवारी दिली होती। ते फडणवीस आणि बावनकुळे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात। त्यामुळे आता पक्षानं बावनकुळे यांना पुन्हा विधानसभा लढवण्यास सांगितल्यानंतर टेकचंद सावरकर यांनी मी पक्षाचे काम करणार अशी भूमिका घेतली आहे। पण या सगळ्यामध्ये भाजपची नक्की कोणती रणनीती आहे? बावनकुळे सध्या विधान परिषदेवर आमदार असून अजून 3 वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांना विधानसभेच्या मैदानात का उतरवण्यात आलंय? बावनकुळे यांच्या उमेदवारीमुळे भाजप काय साध्य करू पाहतीये? जाणून घेऊया या एक्सप्लेनर मधून। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारी मागची रणनीती समजून घेण्याआधी आपल्याला त्यांच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घ्यावं लागेल। चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नाही। सुरुवातीच्या काळात कोराडी ते नागपूर या मार्गावर बावनकुळे रिक्षा चालवायचे। त्यानंतर कोराडीमधील कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील लहान मोठी कंत्राट घेऊन कंत्राटदार म्हणून त्यांनी काम सुरू केलं। इथे कंत्राटदार म्हणून काम करताना प्रकल्पातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न त्यांनी लावून धरले। पुढे त्यांची ओळख कोराडी औष्णिक वीज केंद्रातील कामगार नेते म्हणून झाली। कामगार आंदोलनातून त्यांना नितीन गडकरी यांच्यासारखे मार्गदर्शक लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। पुढे चालून ते नागपूर जिल्हा परिषदेवर निवडून गेले। जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असूनही बावनकुळे यांचा सर्वात सक्रिय सदस्य म्हणून नावलौकिक होता। 2004 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सुनीता गावंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र तत्कालीन आमदार व राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बहुजन रिपब्लिक एकता मंच नावाचा पक्ष स्थापन करून निवडणुकीत उडी घेतली। भाजपकडे फारसे तगडे उमेदवार नसतानाही या दिग्गज नेत्यांच्या लढाईत भाजपने बावनकुळे यांना संधी दिली। त्यामुळे बावनकुळेंना डमी उमेदवार म्हणून हिणवलं सुद्धा गेलं। मात्र त्यांनीच विजयाचं निशाण फडकवलं। 2004 पासून त्यांनी सलग 3 विधानसभा निवडणुका जिंकल्या। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बावनकुळे यांचा आमदार ते कॅबिनेट मंत्री आणि आता सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा प्रवास अत्यंत खडतर राहिलाय। पण त्यांना बळ मिळालंय ते कामठी मतदारसंघातील जनतेकडून। मतदारसंघासाठी सहज उपलब्ध असणे, मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगी हजर राहणे आणि जात धर्म पक्ष या पलीकडे जाऊन नागरिकांना मदत करणे, प्रचंड जनसंपर्क आणि पक्षासाठी सातत्याने प्रवासाची तयारी यामुळे गेल्या 20 वर्षात बावनकुळे यांनी पक्षात नाव कमावलंय। आता पाहूयात बावनकुळे यांना उमेदवारी देण्यामागे भाजपची रणनीती काय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीतून भाजप काय साध्य करू पाहते याची पहिली गोष्ट म्हणजे पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश। विधान परिषद सदस्य असताना आणि प्रदेशाध्यक्ष असतानाही बावनकुळे स्वतः निवडणूक लढवत आहेत। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बावनकुळे यांनी मतदारसंघाबाहेर राज्यभर प्रवास करत सर्व लोकसभा विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला। त्याचवेळी त्यांनी कामठी भागातही आपली पकड मजबूत ठेवली होती। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बावनकुळे यांनी किमान 2दा दौरे केलेत। संघटनेचा प्रमुख या नात्याने राज्यातील कार्यकर्त्यांशी नातं जोडले। राज्यातील संपर्क आणि मतदारसंघांवरची पकड याचा दुहेरी लाभ घेण्याची भाजपची रणनीती आहे। बावनकुळे यांना उमेदवारी देऊन भाजपने साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी समाजाला जोडण्याचा प्रयत्न। पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे। लोकसभा निवडणुकीत DMK अर्थात दलित, मुस्लिम आणि कुणबी समाजाने महायुतीचं प्रचंड नुकसान केलंय। त्यामुळे महायुतीला विदर्भातील 10 पैकी फक्त 3 जागांवर यश मिळालं।
आता या डीएमके फॉर्म्युलाला उत्तर द्यायचं असेल तर नॉन कुणबी ओबीसी समाज जास्तीत जास्त संख्येने भाजप सोबत जोडला जाणं गरजेचं होतं। बावनकुळे यांना उमेदवारी देऊन नॉन कुणबी ओबीसी समाजाला भाजपच्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं बोललं जाते। लोकनीती CSDS या लोकसभा पोस्ट पोल सर्वेनुसार महाराष्ट्रात भाजपच्या नॉन कुणबी ओबीसी मतांमध्ये घट झाली आहे। त्यामुळे हे चित्र बदलायचे असेल तर छोट्या छोट्या ओबीसी समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपने त्यांना प्रतिनिधित्व देण्यास सुरुवात केली आहे। यासाठी भाजपने आधीच आखणी करायला सुरुवात केली होती। भाजपने गेल्या 2.5 वर्षात महायुतीचे सरकार आल्यापासून विविध महामंडळांची स्थापना केली आहे। यामध्ये प्रामुख्याने ओबीसी जातींच्या महामंडळांची मोठी संख्या आहे। तेली समाजासाठी श्री संत संताजी जनगाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून भाजपने त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केलाय। या महामंडळाला 100 कोटी रुपये देखील देण्यात आले। याशिवाय सरकारने सोनार, बारी, हिंदू खाटीक, लोणारी आणि जैन जातींसाठी देखील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे। त्यामुळे सरकारला विश्वास आहे की त्यांना विदर्भात ओबीसी समाजाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल। त्याचसाठी आधी विविध ओबीसी जातींसाठी महामंडळाची स्थापना आणि आता ओबीसी समाजातील नेत्याला विधानसभेची उमेदवारी, यामुळे भाजपने आपली ओबीसी वोट बँक पक्की करण्याचा प्रयत्न केलाय। तिसरी गोष्ट अशी आहे की तेली समाजाचे प्रतिनिधित्व पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 10 ते 12 विधानसभा मतदारसंघात तेली समाजाची संख्या ही लक्षणीय आहे। 2014 पर्यंत तेली समाज प्रामुख्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिल्याचं सांगितलं जातं, पण भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न करून तेली समाजाला आपल्याकडे वळवून घेतलं। 2014, 19 आणि 24 मध्ये तेली समाजाकडून येणारे रामदास तडस यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने हा वर्ग आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला। 2004 पासून सलग 3 टर्म कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे देखील आमदार म्हणून निवडून येत होते, पण 2019 साली त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना संधी देण्यात आली। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळे टेकचंद सावरकर निवडून देखील आले, पण तेली समाजाच्या नेत्याला तिकीट नाकारल्यामुळे पूर्व विदर्भातील भाजपला जवळपास 6 ते 8 विधानसभा जागांवर फटका बसला। तीच स्थिती यावेळी पुन्हा उभी राहायला नको म्हणून प्रदेशाध्यक्ष असूनही बावनकुळे यांना मैदानात उतरवण्यात आले अशी रणनीती दिसतेय। बावनकुळे डिसेंबर 2021 साली नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते, त्यामुळे त्यांचा अजून 3 वर्षांचा कालावधी बाकी आहे। तरी देखील त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊन मैदानात उतरवण्यात आले। विदर्भात भाजपच्या जागांची संख्या वाढवण्याचा हा प्रयत्न आहे। 2014 साली भाजपने विदर्भात 62 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या। विदर्भातील ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती, पण 2019 ला भाजप 44 वरून 29 पर्यंत खाली आली। एकट्या विदर्भात भाजपने 15 जागा गमावल्या, त्यामुळे भाजपला राज्यातील सत्ता देखील गमवावी लागली। कारण भाजपकडे 105 ऐवजी 120 जागा जर असत्या तर कदाचित महाविकास आघाडीचा प्रयोग कधीही झाला नसता। त्यामुळे भाजपने यावेळी विदर्भात कोणतीही रिस्क न घेण्याचं धोरण स्वीकारलंय। विदर्भातील सर्व मातब्बर नेते यावेळी मैदानात दिसतायत। याशिवाय विदर्भात जास्तीत जास्त जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे। जिथे जिथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होतो तिथे तिथे भाजपची कामगिरी चांगली असते असा अनुभव आहे। त्यामुळे यावेळी जेव्हा विदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होईल तेव्हा विदर्भात जास्तीत जास्त जागा जिंकून महायुतीचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा करण्याचा भाजपचा विचार असावा आणि यासाठीच चंद्रशेखर बावनकुळे यांना मैदानात उतरवले असण्याची चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री होते। त्यांच्याच कार्यकाळात नागपूर मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली आणि नागपूर मेट्रो सुरू देखील झाली। नागपूरच्या मिटान स्पेशल इकॉनॉमिक झोनला देखील त्यांच्याच कार्यकाळात गती मिळाली। आता इथे हजारो कंपन्या कार्यरत आहेत। पालकमंत्री असताना म्हाडाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आजही बावनकुळे यांना मानणारा वर्ग आहे। बावनकुळे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहिले। 2014 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा भारनियमनाने जनता त्रासली होती। बावनकुळे यांच्या काळात महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला होता। प्रत्येक जिल्ह्यात ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी 3-3दा भेटी देखील दिल्या होत्या।
त्यामुळे या सगळ्या कामाचा भाजपला लाभ मिळवण्यासाठी देखील बावनकुळे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात आलेलं सांगितलं जात आहे। विदर्भातील भाजपच्या या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? बावनकुळे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवून भाजपने पहिला डाव टाकलाय। आता महाविकास आघाडीकडे लक्ष असेल। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि विधानसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।